नमस्कार, मी रणधीर कांबळे IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। आपण आहोत मुंबईतल्या वरळी या भागात। वरळीत प्रामुख्याने अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे तो BDD चाळीच्या पुनर्वसनाचा आणि हाच प्रमुख मुद्दा घेऊन इथले लोक अनेक वर्ष संघर्ष करतात। त्याचबरोबर नागरी सुविधांचा इथला प्रश्न बाकी आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार सत्ताधारी पक्षांकडे आणि एकूणच शासकीय कार्यालयांचे उंबरठे झुजवताना इथले नागरिक दिसतात। आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत सर्व पक्षाचे प्रतिनिधी। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे दत्तू गवाणकर, आपल्या सोबत आहेत भारिपचे दोडके, भाजपचे दीपक पाटील आहेत आपल्या सोबत मयेकर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि एकूण इथले वरळीतले नागरिक आपल्या सोबत आहेत। एकूण ह्या प्रश्नांची तड का लागत नाही, BDD चाळीचा प्रश्न का प्रलंबित आहेत, आपण जाणून घेऊया। सुरुवातीला काँग्रेसचे दत्तू गवाणकर यांच्याकडून काय मुद्दा जो आहे जो इथला BDD चाळीच्या पुनर्वसनाचा किंवा रिडेव्हलपमेंटचा का होत नाही? BDD चाळीच्या पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे, इथे एकतर रहिवाशांना जागा अतिशय कमी दिली जाते। सर्वप्रथम मी 550 स्क्वेअर फूट कार्पेटची मागणी केली होती। या ठिकाणी फुटपाथला ज्या झोपड्या आहेत, ज्या अनधिकृत झोपड्या 1 जानेवारीच्या 95च्या याच्यामध्ये आल्यानंतर त्याला आपण 269ची घरं दिलीत। हा आमचा रहिवासी जो आहे तो 160 फुटाच्या घरात राहतो, अधिकृत घरात राहतो। तो वर्षानुवर्ष त्याच्या 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या या ठिकाणी झालेल्या आहेत। तो त्याचा टॅक्स भरतो, भाडं भरतो, लाईट बिल भरतो। असं असताना त्याचा 500 ते 550 फूट मिळणं हा अधिकार आहे आणि हेच सत्ताधारी त्याला देऊ इच्छित नाही आहेत। त्यांची मानसिकता नाही आहे। आता त्यांनी जाहीर केलं की म्हाडा ही नोडल एजन्सी असेल आणि आम्ही प्रायव्हेट बिल्डरला देणार। तर अनेक तऱ्हेने हा विकास केला जाऊ शकतो, पण त्याची स्कीमच त्यांच्याजवळ तयार नाही आहेत। निवडणुकीच्या तोंडावर नुसत्या घोषणा करायच्या, लोकांना प्रलोभन द्यायचं आणि लोकांची मतं घ्यायची, हेच धंदे चालू आहेत। नेहमीचा जो अनुभव आहे मुंबईकरांचा की निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं देऊन त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न होतो। आपण भाजपकडे जाणून घेऊया की काँग्रेसने ज्या पद्धतीने आरोप केला की फक्त आश्वासनं दिली जातात, भाजपचं सरकार राज्यात आहे, हा प्रश्न नोडल एजन्सीचा म्हाडा बघेल असं कारण देऊन तो आणखी लांबवण्याचा प्रयत्न होतोय का? गेले इतके वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे सरकार आहे, का BDD चाळीसाठी एकसुद्धा प्लॅन यांनी तयार केला नाही? का लोकांच्या काय समस्या त्या जाणून घेतल्या नाहीत? त्याच्यावर लोकांची काय मतं आहेत ते विचारले नाहीत? 2 वर्षामध्ये सरकारने प्रस्ताव सादर करायची तयारी दर्शवली। किमान 500ची चर्चा तर सुरू केली आहे। 15 वर्ष इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून गेले होते सचिन भाऊ आहेर, जे NCPचे मुंबईचे अध्यक्ष पण आहेत। मात्र BDD चाळीचा प्रश्न गेल्या 15 वर्षापासून रखडलेला आहे। तुमचे मुंबईचे अध्यक्ष इथले आमदार त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत, हे अपयश तुमच्या पक्षाचं नाही का? बिलकुल आमच्या पक्षाचं अपयश नाही, कारण या विभागाचे जे माजी आमदार होते सचिन भाऊ, हे राज्यमंत्री देखील होते आणि हे सातत्याने जनतेच्या पाठीमागे राहिलेले होते। जनतेला BDD चाळीच्या रहिवाशांना नेहमी सातत्याने त्यांनी सांगितलं की कमीत कमी 500 ते 550 कार्पेट एरिया आम्ही देणार म्हणून, आणि त्या दिशेनेच भाऊंनी पावलं त्या ठिकाणी उचललेली होती। परंतु ह्या सरकारमध्ये जे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पूर्वी या ठिकाणी आले होते आणि आम्ही निवडून आल्यानंतर 2 महिन्याच्या आत पोलिसांची घरं नावावर करू असं खोटं थातूर मातूर आश्वासन या पोलिसांना दिलं। त्यानंतर त्यांनी BDD चाळीचा जो विकासाचा जो मुद्दा हाती घेतलेला आहे, म्हाडाला नोडल एजन्सी म्हणून नेमलेलं आहे, परंतु मुख्य सचिवांच्या अधिपत्याखाली त्यांनी एक समिती नेमणूक केलेली आहे आणि त्यांचे असं म्हणणं आहे की BDD चाळवासियांना कार्पेट एरिया 500 चौरस फूट देता येणार नाही आणि म्हणूनच या ठिकाणी BDD चाळवासियांची फसवणूक करत असताना कार्पेट न देता बिल्टअप एरिया देण्यात येईल, अशा प्रकारचं काही गोष्टी या ठिकाणी येत आहेत। पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर ही पुन्हा हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे। आपण स्थानिक वरळीतले तुम्ही आहात, अनेक वर्ष इथं राहत आहेत, अनेक प्रश्न सामोरे जात आहेत। आधीचे जे पक्ष होते सत्तेत होते त्यांनी खऱ्या अर्थानं काही केल्याचं दिसत नाही, तर नवे सरकार पुन्हा फसवणूक करते असा आरोप होतोय। BDD चाळी संदर्भात बोलायचं म्हटलं तर सातत्याने डेव्हलपमेंटचा विषय येत राहतो आणि
माणूस निवडून येत राहतो आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही ऐकत आलो BDD चाळचं डेव्हलपमेंट होणार, परंतु SRA अंतर्गत जे डेव्हलपमेंट होतं त्याला 274 फूटचं देतात. BDD चाळचा जो एरिया आहे तो मुळात SRAमध्ये मोडला जात नाही. तर BDD चाळच्या रहिवाशांना कुठल्या ॲक्टमध्ये बसवायचं हेच मुळात अजून ठरले नाही. मग इतक्या वर्ष हे लोक सत्तेवर जे येत आहेत त्यांनी स्थानिक आमदारांकडून पूर्ण ह्याच्यात एक कायदा घेतला पाहिजे. जेवढे BDD चाळी आहेत त्यांना एक्झॅक्ट कुठल्या ह्याच्यात बसवलं पाहिजे. त्या हिशोबाने आता काय होतं, जसे जसे सत्तेवरती लोक येतात तसे तसे एरियाचा अनाऊन्समेंट वाढते. 350, 450, 750 मुळात कितीही द्या पण ते कायद्यात बसवून द्या. एकूणच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्या अगोदरच फक्त आश्वासनांचे खैरात होते असा आरोप होतोय. आपण इथं मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहे, मोठ्या संख्येत आंबेडकराईट समाज इथं राहतो. भारिपच्या वतीनं आपण जाणून घेऊया की नक्की खरंच या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी फसवणूक केली आणि आत्ताचे आहेत ते ज्या पद्धतीनं सांगतायत की आम्ही हे काम लवकरच पूर्ण करू. काय वाटतंय? सगळ्यात पहिलं मी IBN लोकमतला धन्यवाद देतो जो त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. सगळ्यात BDD चाळीच्या डेव्हलपमेंटबद्दल जर बोलायला जर गेलं तर आतापर्यंत BDD चाळीचा जो डेव्हलपमेंटचा जो मुद्दा आहे हा फक्त म्हणजे एक प्रकारे गाजर दाखवायचा आणि नंतर निवडणूक गेला की मुळा दाखवायचा अशातला हा प्रकार चाललेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचं सरकार होतं. ह्या लोकांनी हा डेव्हलपमेंटचा मुद्दा जेव्हा जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला. पण तसे तशा माननीय आदरणीय शरदजी पवार हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासूनची ही फाईल ती मंत्रालयामध्ये धूळ खात पडलेल्या होत्या की सत्ताधारी कोणी असून मी सत्तेत जर असेल तर मला दुसरा विरोध करतोय आणि तो सत्तेत गेला की मी त्याला विरोध करतोय आणि हे डेव्हलपमेंटचा मुद्दा न सुटण्यासारखा आहे आम्हाला तरी असं वाटतं. एकूणच राजकीय लढाईमध्ये इथला हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आत्ता अनेक वर्षांपासून ताटकळत ठेवला. आपण काँग्रेसकडनं पुन्हा जाणून घेऊया की 15 वर्ष सत्तेत होता तुम्ही राज्यात, केंद्रात तुमची सत्ता होती, मात्र हा BDD चाळीचा जो पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे तो कायदेशीर मार्गाने खऱ्या अर्थानं अजून सुटला गेलेला नाही, फक्त घोषणा होत आहेत असा आरोप होतो. रिडेव्हलपमेंटच्या बरोबरच हे रहिवाशांना सुविधा द्यायचं. आदरणीय माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री सचिन भाऊ अहिर यांच्या माध्यमातून अनेक वेळा प्रश्न हा धसास लावण्याचा प्रयत्न केला गेला. रहिवाशांबरोबरही काही मिटिंग झाल्या, मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग झाल्या. हा धसाच लावत असताना पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावेळेला जाहीर केलं होतं की हा आम्ही देऊ, परंतु दुर्दैवाने आमचं सरकार गेल्यामुळे पुढची प्रक्रिया होऊ शकली नाही. वीज बिल ग्राहकांना जे मुंबई शहरातले 10 लाख बेस्टचे वीज बिल ग्राहक आहेत त्या ग्राहकांना परिवहन विभाग तुटवडा या नावाखाली 11% हा कर आकारला जात होता. याविरुद्ध आमचे मुंबईचे अध्यक्ष आदरणीय संजय निरुपम आणि इथले माजी खासदार मिलिंद देवराजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2 लाख बिलांच्या झेरॉक्स या मुख्यमंत्री फडणवीसांना आम्ही दिल्या होत्या. आर संघटना कोर्टात गेली आणि कोर्टाने सुप्रीम कोर्टातून आता निर्णय दिला आहे की तो 11% कर तुम्ही लावू शकत नाही आणि त्यामुळे आता त्यांना हा या महिन्यापासून त्यांनी तो माघार घेतलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे की 2 वर्षे तुम्ही जे लुबाडलं वीज ग्राहकांना, कुठला होता कर? BSTची बस तुमची चालते त्या विभागामध्ये तुमचा तुटवडा आला, ते वीज ग्राहकांकडून तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही ते वसूल करता आहात? मी तर बसनी प्रवास करत नाही, मग तो कर मी का भरावा? एकूणच फसवणूक करत असताना सत्ताधारी मोठ्या प्रमाणात आश्वासनं देतात, मात्र अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा मात्र लोकांना बाजूला सारलं जातं. काँग्रेसनं जसा आरोप केला आहे की वीज ग्राहकांची फसवणूक केली, खऱ्या अर्थानं ही फसवणूक सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लोकांनी जिंकलेलं आहे, ते अपयश तुमचं? ऑलरेडी जे लाईट बिल आता 3 वर्ष लोकांना जास्त येत होती ही वस्तू ती खरी आहे, परंतु ट्रान्सपोर्ट जो आहे परिवहन खातं BSTचं आहे ते चालवण्यासाठी खरं दायित्व महाराष्ट्र शासनाने घ्या पाहिजे होतं. मी तर सांगतो युती सरकार 5 वर्ष जर सोडलं तर 99 पासून 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. आज BST ट्रान्सपोर्ट हे लॉसमध्ये आहे आणि पब्लिक सेक्टर असल्यामुळे पब्लिकची सेवा करण्यासाठी ट्रान्सपोर्ट चाललं पाहिजे म्हणून तो मॅनेजमेंटने घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट्र शासनाने कुठलाही निधी ह्या ट्रान्सपोर्टला दिलेला नाही आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाने हा निधी उपलब्ध करून द्यायचा असतो. म्हणजे आत्ताचं तुमचं सरकार आहे भाजपचं ते पण त्यात कमी पडलं आहे? नाही, आता आमचं सरकार कमी पडलेलं नाही.
आमच्या सरकारने या निर्णयाचं आता स्वागत केलेलं आहे. आरोप प्रत्यारोप राजकीय पक्षांचे एकमेकांवर होत आहेत, मात्र प्रश्न आहे तो लोकांच्या समस्या सोडवण्याचा. आपण हेच जाणून घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका ब्रेक नंतर हे जाणून घेणार आहोत इथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यात खऱ्या अर्थानं इथले सत्ताधारी यशस्वी होत आहेत का आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण आहोत वरळीमध्ये IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची. या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत होतो वरळीतल्या BDD चाळीच्या पुनर्वसनाची. त्याबरोबर या प्रकल्पात यशस्वी आत्तापर्यंत गेल्या 15 वर्षात सरकार होऊ शकलं नाही. प्रशासनानं हे अनेक मुद्दे उपस्थित केलेत, लोकांच्याही अनेक मागण्या आहेत. मात्र त्याचबरोबर नागरी समस्या इथल्या लोकांच्या आहेत आणि त्या नागरी समस्याही मोठ्या प्रमाणात सुटलेल्या नाहीत आणि तेच जाणून घेऊया आपण. इथल्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यात सरकार किंवा नगरपालिका कितपत यशस्वी ठरते? टोटली अयशस्वी आहे. सत्ता कुणाचीही असो, अपक्षाची असो, सत्ताधाऱ्याची असो, जनतेलाच फसवणूक होते. आता लाईट बिलासंदर्भात जर बोलायचं झालं तर ह्या पट्टा जो आहे ह्या पट्ट्यात अक्षरशः पाणी पण विकत दिलं जाते. म्हणजे जेणेकरून 2-3 वर्षापासून मोटर बसवली झाली आणि त्याचं बिल लाईटला येते, लोकांना भरायला लागते. तुम्ही वरच्या साईडला बघा, जाणून बुजून हा जो पट्टा आहे मागासवर्गीयांचं जे वोटिंग आहे याच्यावरतीच वोटिंगवरती निवडून यायचं आणि त्यांच्यावरतीच नुकसान करत राहायचं. सतत सत्ता कुणाची असो. प्रॉब्लेम काय होतोय, जे प्रस्तावित पक्ष आहेत, माणूस काय करतो, चला प्रस्तावित पक्ष ह्याला निवडून देऊ जेणेकरून लोकांचं भलं होईल. पण प्रॉब्लेम तिथेच निर्माण होतोय, कुणाचीही येऊ द्या, म्हणजे लोकांनाच आहे. नागरी समस्या सुटत नाहीत. कुठल्या ज्या समस्या आहेत ज्याच्यावर प्रामुख्यानं भर देण्याची आवश्यकता आहे? तो लोकांना व्यवस्थित घरामध्ये पाणी येत नाही. घराघरात लोकांनी टाक्या बसवलेल्या आहेत, मोटर बसवलेले आहेत. आज तुम्ही कचऱ्याच्या डब्याची अवस्था जर बघितली तेवढी घाण आहे. आजूबाजूचा परिसर, आजूबाजूची जी जागा आहे, पुन्हा डेंग्यू, मच्छर, मलेरिया यानं पूर्णपणे ह्या वरळीमध्ये थैमान घातलेलं आहे. तर माझी सर्व पक्षांना एक विनंती आहे, आपण एकामेकावरती प्रत्यारोप करतो पण सर्वांनी मिळून आपल्या वरळीतील लोकांच्या ज्या समस्या आहेत आपण एकत्र बसून जर सोडवल्या तर ह्याचा सर्वसामान्य लोकांना चांगल्या प्रकारे फायदा होईल अशी माझी एक विनंती आहे सर्व पक्षाच्या लोकांना. ह्या आरोग्याचे प्रश्न सोडवत असताना सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची भावना व्यक्त होते. खरंच एकत्रितपणे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतील? सर्व पक्ष एकत्र तर येऊ शकणार नाही आहेत. खूप मोठ्या प्रमाणातली ही बौद्धांची वस्ती आहे. या ठिकाणी हा भेदभावाने फरक हा जाणवलेला आहे. त्याच्यासाठी आपण जर या जांभुरी मनाच्या पलीकडे जर जाऊन बघाल तर 8 ते 9 इंचीचा पाण्याचा पाईप तो त्या BDD चाळीला पुरवला गेलेला आहे. या ठिकाणी साधी 3 इंचाची पाईप या ठिकाणी पहिल्या माळ्यावरती तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी पहिल्या माळ्यावरती मोटर बसवली गेलेली आहे. हा एक भेदभाव आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी तीन ठिकाणची एक मुलांना खेळण्यासाठी मैदानं आहेत. या मैदानांची दुरावस्था अशा पद्धतीची आहे की त्या मैदानामध्ये कचरा, घाण, मल वगैरे अशा प्रकारचे ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मच्छर उपद्रव ह्याचा होतो. शिवाय BDD चाळीच्या पाठीमागच्या बाजूला जर बघाल तर घाणीचं साम्राज्य आहे. या घाणीचं साम्राज्य एवढं असताना साहजिक आहे जर घाणीचं ज्या ठिकाणी साम्राज्य आहे त्या ठिकाणी मलेरिया, डेंग्यू सारखे हे आजार होणार. या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत 3 ते 4 रुग्ण दगावले गेलेले आहेत. तर एकूणच आरोग्याचा आणि प्रश्न आहे. मात्र दुजाभाव केला जातोय सत्ताधारी पक्षांच्या कडून. इकडे लक्ष दिले जात नाही कारण ही बौद्धांची वस्ती असा आरोप होतोय. काय सांगाल? मुळामध्ये त्यांचा प्रश्नच अशा पद्धतीने जर करत असेल तो चुकीचा आहे. आजच्या तारखेला हा प्रश्न करणं म्हणजे ती समाजामध्ये फूट पाडण्यासारखं आहे. आणि असं काय बौद्धांच्या वस्तीमध्ये छोटा पाईप लावा आणि मोठा पाईप, मला वाटतं त्यांच्या निदर्शनात आला असेल तर त्या अधिकाऱ्याला फटकवायचं काम आम्ही करू. पण असे काही निदर्शनात गोष्टी असतील तर त्या करायच्या. त्या पारंपरिक गोष्टी इतके वर्ष चालू झाल्यात, त्याच्यामध्ये खूप पाईपलाईन वेगवेगळ्या पद्धतीने चेंज केल्यात आणि त्यांच्याकडे जर वस्तीतल्या पाईप चेंज करायचे असतील तर त्यांनी सांगावे आम्हाला. तिथपर्यंत समस्या इथपर्यंत आणाव्यात. आणि अशा प्रकारे जर कोण भेदभाव करत असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांना सोडणार नाही, याचं मी त्यांना आश्वासन देतो. एकूणच ज्या पद्धतीने आरोप होतो आहेत, प्रत्यारोप होतो की इथले आरोग्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. काय सांगाल? कारण तुमची इथं नेहमी सत्ता राहिलेली आहे, तुमचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे, मात्र इथल्या आरोग्याचे प्रश्न सुटले नाही.
आरोग्याच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर सचिन भाऊने नेहमी BDD चाळीचा विकास करत असताना या राज्यामधून अतिरिक्त निधी या विकासासाठी आणण्याचं काम केलेलं आहे। ज्या वेळेला BDD चाळीमध्ये शौचालयामधून जेव्हा गटारामधून घाण बाहेर येत होती, संपूर्ण या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे, तर निश्चितच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निधी आणून या BDD चाळीचं जर कोणी नूतनीकरणाचं काम केलं असेल तर ते निव्वळ आणि निव्वळ सचिन काय भाऊ सांगाल? तुझा भाऊ केला जातोय आणि मला म्हणायचं आहे की मुळामध्ये ते बोलतात की इतके वर्ष त्यांनी केलेलं आहे ते आपल्या सर्वांना दिसतंय। लोकांनी यात 5-5, 10-10 फूट बाहेर काढलेलं आहे। मला म्हणायचं आहे की त्यांनी सरकारने फक्त जे गाजर दाखवलेली त्यावेळेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने, मला सांगायचं आहे की ह्या 2 महिन्यातला मिनिट्स ते मागतायत, त्यांना विचारा की गेल्या 15 वर्षाचा मिनिट आहे कुठे? का BDD चाळ तुम्हाला डेव्हलप करायला झाला? का असा कुठला विषय होता की त्याच्यावर एका सुद्धा नागरिकाला कधी विचारलं गेलं नाही? का अशी कुठली परिस्थिती आली होती की नागरिक ज्या पद्धतीने आज BDD चाळीमध्ये 10-10, 15-15 फूट बाहेर काढतात त्याच्यावर कुठलाही आक्षेप घेतला नाही? मला एवढंच म्हणायचं आहे की तेरी भी चूप मेरी भी चूप हा जो प्रकार चालला होता तो आता ह्या वेळेला सरकार चालून देणार नाहीये आणि सरकार 500 चौरस फुटाचं हक्काचं घर त्याच्यापेक्षा कदाचित जास्त ते आम्ही बघू, पण किमान कार्पेट देणार की बिल्टअप देणार जाहीर करावं या ठिकाणी लोकांची फसवणूक होते। अच्छा, आज 400 आणि 500 600 स्क्वेअर फीटची मागणी करतायत, ज्यावेळी सत्तेमध्ये होते त्यावेळी स्वतः स्थानिक आमदारांनी इथे बॅनर लावून 400 स्क्वेअर फीटचं घर अंतिम झालेलं असे बॅनर लावून त्यावेळी जाहिरातबाजी केलेली होती। इथल्या ज्या समस्या आहेत, इथल्या समस्या सोडवताना दुजाभाव केला जातोय, मात्र दुर्लक्ष केलं जातंय, काय सांग? हे तर निश्चितच आहे, आपण म्हणाला त्या पद्धतीने। पण काही महिन्यापूर्वी इथल्या स्थानिक आमदारांनी वाहतुकीच्या विषयी ट्रॅफिकच्या समस्येबद्दल मोठमोठे फलक लावले, लोकांची निवेदनं घेतली, त्यानंतर त्यांनी त्याच्यावर काय निर्णय घेतले हे अद्यापही अस्पष्टच भूमिका आहे त्यांची। दुसरी गोष्ट अशी की त्या विषयावर जेव्हा इथे सहाय्यक आयुक्त ज्या नवीन आल्या मॅडम, त्यांनी एक स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काही ठराविक सोसायटींमधल्या प्रमुखांना बोलवलं होतं। त्या संदर्भात मी तिथे उपस्थित होतो आणि त्यांना एकदम पर्सेंटेज वाईज वाहतुकीच्या समस्येवर त्यांना सविस्तर निवेदन दिलं होतं की आज इथे बाहेरून येणाऱ्या वाहतुकीची समस्या किती प्रमाणात आहे, स्थानिक लोकांची वाहतुकीची समस्या किती प्रमाणात आहे, आणि त्याच्यामुळे काय माहिती आहे, महानगरपालिकेमधला जो कारभार आहे ना, हा सगळा अनागोंदी कारभार आहे। जो आज आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यालासुद्धा इथले स्थानिक आणि महानगरपालिकाच जबाबदार आहे। कारण का तर ह्यांची त्याच्याकडे पूर्णपणे लोकांची दिशाभूल करून कुठल्याही प्रकारची स्वच्छता किंवा महानगरपालिकेच्या अखत्यारीतल्या ज्या मूलभूत सुविधा लोकांच्या आहेत त्या दिल्या जात नाहीत। लोकांच्या मूलभूत सोयी सुविधा दिल्या जात नाहीत। आपल्या सोबत आहेत भंडारे, त्यांनी एक अहवाल तयार केला माहितीच्या अधिकारातून की लोकांचे प्रतिनिधी कशा अर्थानं काम करतात, इथले जे नगरसेवक आहेत कितपत काम केले, तुमच्या आरोग्याचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, प्रश्न सोडवण्याच्या बाबत कितपत त्या सक्रिय दिसतात। पहिली गोष्ट म्हणजे IBN लोकमतने जो काय मुंबई कुणाचे हा उपक्रम इथे आणलेला आहे तर तो खूप चांगला उपक्रम आहे। आणि मुंबई कुणाचे हा उपक्रम मुळात नगरपालिका ह्याच्या ज्या आता निवडणुका येतात त्याला धरून त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे सगळ्यात आधी माझं असं म्हणणं आहे की इथे जी चर्चा चालली आहे BDD चाळीच्या पुनर्वसनाची, महानगरपालिका निवडणुकी पातळीवरती BDD चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न हा प्रश्नच मुळात डिस्कार्ड करण्यासारखा आहे। कारण कुठल्याही नगरसेवकाच्या हे हातातच नाही आहे की BDD चाळीच्या पुनर्विकासाच्या बद्दल त्याने काही बोलावं। थोडक्यात मला इथं ह्या निमित्ताने इथे सर्व लोकांना सांगावं असं वाटतं की राजकीय पक्ष जे नेहमी जी चालबाजी करतात, मूळ मुद्द्याला बगल देऊन काहीतरी भलताच मुद्दा उपस्थित करायचा आणि त्याच्यावरती लोकांना अपील करायचं, तर हे आता राजकीय पक्षाच्या लोकांनी बंद करायला हवं। कारण आता जसं सांगितलं की BDD चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा हा नगरपालिका पातळीवरती येत नाही, तो राज्य पातळीवरती येतो। त्यातही काही ज्या राजकीय पक्षांनी इथे आपल्या काही भूमिका मांडल्या त्या किती फसव्या आहेत हा भाग वेगळा आहे, त्याच्याबद्दल मी आता चर्चा करणार नाही। आता जी आपली चर्चा चालू आहे की महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येतात त्या पातळीवरती नगरसेवकांनी काय केलं, तर मी माझ्या प्रभागामध्ये म्हणजे जिथे मी राहतो 190 प्रभागातल्या नगरसेवकाच्या कार्याचं मूल्यमापन केलं। त्याचा जो काय रिपोर्ट मी इथे काढला म्हणजे त्याचं जे काय प्रगती पुस्तक मी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये इतक्या धक्कादायक गोष्टी आहेत। सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या की आमदार लेवलवरती राष्ट्रवादी जाऊन शिवसेना आली, नगरसेवक पातळीवरती जाऊन शिवसेना जाऊन मनसे आली। म्हणजे साधा याच्यातून अर्थ निघतो की नागरिकांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे ह्या तिन्ही पक्षांना नाकारलेलं आहे, हे आपण कबूल करायला पाहिजे, कारण हा सत्ताबदल आपल्याला दिसलेला आहे। आता मनसेने काय काम केलं आहे तर त्याचा हा रिपोर्ट मी इथे काढलेला आहे।
जवळपास 5,35,00,000 रुपये निधी गेल्या 4 वर्षात मनसे नगरसेवकाला मिळाला. त्यातला 3,92,00,000 निधी फक्त वापरला, 1,42,00,000 निधी वापरलाच नाही. म्हणजे जवळपास 27% निधी हा वापरलेला नाही. 294 महापालिकेच्या सभा झाल्या, त्यातल्या फक्त 140 सभांना नगरसेवकांनी उपस्थिती लावली. म्हणजे उपस्थितीचा आलेखसुद्धा 40%च आहे. आणि कामं जर म्हणाल ना, आता जसं दुजा भावाचं ज्यांनी सांगितलं, हे त्यांनी जे सांगितलं हे त्यांचे तर्क आहेत. पण मी तुम्हाला कागदोपत्री पुरावा देतो जो दुजा भावाचा झालेला आहे. हा जो रस्ता आहे जिथे बौद्ध वस्ती सर्वात जास्त राहते, कुणीही इथं नाकबूल करायची काही गरज नाही, बौद्ध वस्तीच तिथे राहते जास्त. त्या बौद्ध वस्तीने मागच्या निवडणुकीमध्ये मनसेला सर्वाधिक मतं केली आणि त्याच्या जोरावरती मनसे निवडून आली, हा त्यावेळेसही म्हटलं गेलं होतं. पण मी जी काही आकडेवारी मांडली त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे दिसले, एकूण निधीपैकी फक्त 6% निधी हा त्या रस्त्याच्या लोकांच्या नागरी सुविधा सोडवण्यासाठी झाला. त्यामुळे हे अगदी प्रूव्ह आहे की हा दुजाभाव झालेला आहे. एकूणच दुजाभाव इथल्या वस्तीबद्दल झाला आहे असं म्हटलं गेलं आहे. मात्र आपण पुन्हा एकदा काँग्रेसकडनं जाणून घेऊया की ज्या पद्धतीनं हा दुजाभाव होतोय असा आरोप होतोय, इथल्या नागरिकाच्या ज्या समस्या आहेत त्या नागरी समस्या सोडवण्याबद्दल मात्र उदासीनता का दिसते? निश्चितपणे 38,000 कोटीचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या हातात आहे. असं असताना सपशेल इथल्या नागरी समस्या सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. आता माझ्या या BJPच्या मित्रांनी जो पोलीस घरांचा प्रश्न सांगितला त्यावर मी एक सांगू इच्छितो. आज यांच्या सरकारला 2 वर्ष झाली, समोर या पोलिसांच्या भगिनी समोर आहेत, तर किती घरं यांच्या नावावर झाली? तो सर्वप्रथम सरकारी कर्मचारी, मग तो PWDचा असो आणि इतर सरकारी कर्मचारी आहेत, यांना घरं दिली जातात. या BDD चाईनमध्ये या लोकांनी घरं घेऊन ती घरं विकली, माहेरी त्याची माहिती आहे. असं असताना ह्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय का? हा पोलिसांवरचा अन्याय पहिला दूर झाला पाहिजे. दुसऱ्या नागरी समस्यांच्या बाबतीत सांगतो की ते धुराची फवारणी केली जाते. धुराच्या फवारणीमध्ये काय करतात हे लोक? केमिकल टाकत नाहीत, डिझेल टाकून तो पंप चालवला जातो, नुसता धूर मारला जातो, त्याने मच्छर जात नाहीत. नीता पॉल नावाची कंपनी जी ब्लॅकलिस्टेड आहे, त्या कंपनीला पुन्हा कसं कंत्राट दिलं जातं? रस्त्यांचं कंत्राट ब्लॅकलिस्टेड जे होते, फार मोठा विषय आहे तो. तर त्या ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना हे पुन्हा पुन्हा कंत्राट कशी दिली जातात? हे शिवसेना भाजपाचं हे मिलजुली सरकार आहे. तुम भी खाओ हम भी खाओ हे पोट भरून खात आहेत. एकूणच ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना पुन्हा कामं दिली जातात, त्यामुळेच लोकांचे प्रश्न जे आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या जात नाहीत. आपण घेणार आहोत ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत इथल्या पोलिसांच्या घरांचा काय प्रश्न आहे आणि तो प्रश्न का लटकण्यात आला आणि पोलीस कशा अवस्थेत राहत आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा IBN लोकमत. पण IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात वरळी येथून लोकांशी संवाद साधत आहोत. आपल्यासोबत काही महिला आहेत. पोलिसांच्या घरांचा प्रश्न नेहमीच चर्चेला जातो. पोलीस मुंबईला संरक्षण देतो, मात्र त्यांच्या घरांची अवस्था अतिशय बिकट आहे आणि त्या अनेकदा निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासनं दिली जातात, मात्र ती आश्वासनं कितपत पाळली जातात हे आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम मी IBN लोकमतचं स्वागत करते आणि आमचे CM साहेब आणि प्रकाश मेहता साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यांनी की जांभूरी मैदानात येऊन ते आम्हाला सांगणार आहेत की तुमच्या खोल्या नाव करणार मी आणि ते आश्वासन पूर्ण करणार. ते ठामपणे आमच्या पाठीशी उभे आहेत. वरळीतल्या समस्या सोडवत असताना जो निधी येतो तो निधी खऱ्या अर्थानं खर्च होत नसल्याचं आत्ताच भंडारेंनी सांगितलं. मांडावं लागेल की महानगरपालिकेचा जो 36,000 कोटी रुपयाचा जो अर्थसंकल्प आहे असं म्हटलं जातं, कोण 3,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे असं सांगितलं जातं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की या G/6 प्रभागाला 1,500 कोटी रुपयाचा सेंट्रल एजन्सीचा निधी आला आहे. या गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात 1,500 कोटी रुपयाचा निधी हा जर कुठे दिसत असेल तर मला कळत नाही. कारण इथे जेव्हा सचिन अहिर आमदार म्हणून काम करत होते त्यावेळेला अर्ज विनंती समिती नावाची एक विशेष समिती जी शासनाची असते की जिचा लवाजमा येताना 5 लाल दिव्याच्या गाड्या सगळ्या पद्धतीचे IAS अधिकारी, सगळ्या पद्धतीचे वरिष्ठ श्रेणी अधिकारी इथे येतात आणि तशा पद्धतीचं नियोजन या बिल्डिंगच्या पुनर्बांधणीच्या संदर्भातलं आणि इथे असलेल्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भातलं आणि इथे असलेल्या पुनर्बांधणीच्या अगोदर करण्यात येणारा जो काय डागडुजीचा प्रश्न त्याच्या संदर्भातला तो अर्ज विशेष अर्ज समितीची ती सभा इथे घेतली गेली होती. तदनंतर पण मला एक विशेष मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे
की अतिरिक्त निधी BDDच्या आईला बाहेरच्या एजन्सी म्हणजे BMCची एजन्सी काम करू शकत नाही आतमध्ये, त्याप्रमाणे BDDच्या आईच्या विभागामध्ये म्हाडा एजन्सी काम करू शकत नाहीत. इथल्या कुठल्याही आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला नव्हता, परंतु सचिन अय्यरांनी त्या पद्धतीची मुभा देण्याचं विशेष बाब मंजूर करून शासनाकडून आणली आणि प्रत्येकाचा निधी प्रत्येकाच्या ठिकाणी देऊ करता येऊ शकेल त्या प्रकारची मानसिकता त्या लोकप्रतिनिधी असली पाहिजे हे भाऊंनी ठासून दिल्याने स्वतःचा म्हाडाचा निधी त्या ठिकाणी वर्ग करत होते. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो मी 1,500 कोटी रुपयाच्या सेंट्रल एजन्सीचा प्रश्न इथे मांडतोय, आणखीन एक प्रश्न तुम्हाला इथे उपस्थित करायचा आहे तो असा आहे की 5-5 कोटी रुपयाचे निधी 7 कोटी रुपयाचा निधी हा JNURMच्या माध्यमातून ह्या नगरसेवकाच्या आधीच्या कार्यकाळामध्ये जेव्हा शिवसेनेचे इथे नगरसेवक होते त्या कार्यकाळामध्ये दिला गेला होता. 7-5 कोटी एका विभागामध्ये होता. अशा पद्धतीचे 7 विभाग 9 विभाग या G साऊथमध्ये 7 विभाग या आमदारकीच्या कार्यकाळात होते ज्यावेळेला सचिन अय्यर आमदार म्हणून काम करत होते. तर त्यांची त्यावेळेला तर लढाई अशी असायची की 42 कोटी रुपयाचा एका वर्षाचा निधी गुणिले भाऊंचा 85,000 ते सव्वा कोटी रुपयाचा निधी आणि तरी देखील त्या माणसाचं काम इथे तिथं सचिन अय्यरांचं, परंतु इथल्या नगरसेवकाचं इथल्या लोकप्रतिनिधींचं जे काम आहे ते आम्हाला दिसत नाही आहे. मूळ स्वच्छतेच्या विषयाचा प्रश्न जर आम्ही गृहीत धरायचा इथला जर प्रयत्न केला तर आपण जर चाळीच्या पाठीमागून जर फिरायचा जरी प्रयत्न केला तर दत्तू गावणकरांनी मग मध्ये विषय काढला तर सचिन अय्यरांनी महानगरपालिकेला अर्ज करून थकले. त्यांनी शेवटी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वतःची धुराची एजन्सी केली. 5 मशीन त्यांनी विकत घेतले आणि त्या चाळीत गल्ली एकूणच शेवटी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करावं लागलं. शिवसेना भाजप सत्तेवर आहे, मात्र ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं, ज्या चुकीच्या कंत्राटदार कंपन्या आहेत त्या कंपन्यांना पुन्हा काम दिल्याचा आरोप होतोय. त्यामुळं खऱ्या अर्थानं इथल्या आरोग्याचे प्रश्न आहे ते सोडवण्यात महानगरपालिका प्रशासन कमी पडलं आहे. तुमची सत्ता आहे या महानगरपालिकेत, अपयशी ठरलाय तुम्ही पण. आणि अपयशी महानगरपालिका म्हणण्यापेक्षा अपयशी इथली स्थानिक नगरसेविका ठरलेली आहे. कारण की 5 वर्ष त्यांना कळलंच नाही की नेमकं काय काम करायचं. ते प्रत्येक वेळेला निधी जर पूर्ण 5 वर्षामध्ये वापरता आला नाही तर तो दुर्दैव आहे. मला वाटतं की याचा जो फटका या BDD चाळीच्या नागरिकांना पडलेला आहे तो आम्ही मान्य करतोय की जेवढी विकासाची कामं त्या पद्धतीने झाली पाहिजे होती ती झाली नाहीत. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आता विषय बदलले आहेत. आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक या विभागातून निवडून जाईल आणि या इकडे 500 ते 550 चौरस फुटाचं हक्काचं घर, त्याबरोबर नागरिक सुविधा, त्याच्यामध्ये चांगलं समाज मंदिर असणार आहे, बाबासाहेबांचं बुद्धविहार आणि बाकीच्या पुन्हा एकदा आश्वासन दिली जातात. काय सांगाल तुम्ही? पोलिसांना जी घरं देणार आहेत त्याविषयी मी बोलू इच्छितो. या ठिकाणी पोलीस महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांचा आदर राखून की ज्या वेळेला या ठिकाणी सचिन भाऊ होते त्यावेळेला RR पाटील गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेला त्यांना सोबत शिष्टमंडळ घेऊन आम्ही सर्वप्रथम मागणी सचिन भाऊंनी केलेली आहे. बैठकासुद्धा त्या ठिकाणी केल्या. त्यावेळेला भाऊंनी सांगितलं होतं की या ठिकाणी जी पुनर्बांधणीमध्ये त्यामध्ये तुम्हाला घर आम्ही देऊ. परंतु या ठिकाणचे जे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः येऊन सांगून गेलेले आहेत की आम्ही पहिलं पोलिसांना घर नावावर करू 15 दिवसात आमचं सरकार आल्यानंतर. परंतु अद्याप त्यांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणारही नाही. त्यांना मी आताच पुढच्या महिन्यासाठी इन्व्हाइट करतो. त्यांनी पहिल्या खुर्चीवर येऊन बसावं आणि मुख्यमंत्री ज्या घोषणा करणार आहेत त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन लोकांचे प्रश्न सुटावे ही लोकांची अपेक्षा आहे. पोलिसांच्या घरासंदर्भात बोलायचं झालं तर पोलिसांच्या लोकांची जाणीवपूर्वक फसवणूक केली जाते. गेल्या 3 पिढ्या मुलगा पोलीस होणार, मुलाच्या नावावर ते घर म्हणजे ट्रान्सफर होत राहणार. 3 पिढ्या प्रत्येक महिन्याला पोलिसांचं भाडं जातं. ह्यांना नुसती आश्वासनं दिली जातात तुमच्या नावाने आम्ही घर करून देणार, पण दर महिन्याला भाडं कमीत कमी 5-6 हजार तरी पुन्हा एकदा आश्वासनं दिली जातात. हा मुळातच पोलिसांचा घराचा नाव करण्याचा जो मुद्दा आहे ना हा टोटल म्हणजे हा दिखाव्याचा आहे. कारण हा शासन निर्णय आहे. शासन निर्णयाचा असा प्रकार आहे की तो घटनेमध्ये जर नमूद केल्याप्रमाणे जर पोलिसांची जर घरं जर नाव जर केली तर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे शासकीय वसाहत आहेत या सर्व कर्मचाऱ्यांच्या नावावरती
केल्या जाव्यात, म्हणून हा मुद्दा अडचणीत आलेला आहे. म्हणून हा मुद्दा पोलिसांचा प्रलंबित पुढे सरकत चाललेला आहे. की ह्या विषयामध्ये यांनी अभ्यास करावा. बीडीडी चाळी ब्रिटिशांनी बांधलेली आहे आणि त्यामध्ये पोलिसाला हक्काचं घर देण्यासाठी सरकार कटिबद्ध काय, कारण की 471 लोकांना विविध कर्मचाऱ्यांना खोल्या दिल्यात. अहो, इथे उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा खोल्या मिळालेल्या आहेत, तांबडं पत्र देऊन खोल्या झालेल्या आहेत. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, कार्यकर्त्यांनी बळकवल्यात. समाज कल्याणमध्ये बीडीडी चाळीच्या रूम आहेत, त्या देखील नावावर झालेल्या आहेत. पोलिसांच्या नावावर रूम झाल्या पाहिजेत, त्याबद्दल नो डाऊट. परंतु काही लोक फसवतात ते होता कामा. काही लोकांनी आपल्या नावावर करून घेतल्यात असा आरोप. निश्चितपणे आता माझ्या मित्रांनी सांगितलं की इथून भाजपाचा नगरसेवक निवडून जाणार आहे आणि 500-550 फुटाची घरं मिळणार आहेत. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की हा जो निर्णय आहे राज्य सरकार करतं, हा राज्य सरकारचा अखत्यारीतला विषय आहे, महानगरपालिकेच्या अखत्यारीतला विषय नाही. नगरसेवक 500 फुटाचं घर देऊ शकत नाही, राज्य शासन देऊ शकतं. आणि हे जे नावावर करतं, मी माझ्या माहितीतले लोक आहेत की राज्य शासनाचे कर्मचारी आहेत, त्यांना घरं दिली गेलीत, त्यांनी ती घरं विकून निघून गेलेत. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांना अजूनही ते रिटायर झाले की त्यांना 1100, 1200, 1500 रुपये भाडं लावतात दर महिन्याला, आणि त्या घरामध्ये राहत असतील तर. म्हणजे अक्षरशः पोलिसांची अवस्था ही वाईट आहे. आणि त्याविरुद्ध जर त्यांना हे जर त्यांनी आता म्हटलं जसं की बाबा आम्ही पुढच्या महिन्यात घोषणा करा, निवडणुकीपुरती घोषणा करू नका. चांगली घोषणा असेल, चांगलं काम असेल तर निश्चित तुमच्याबरोबर आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून असू. लोकल गोष्ट असेल, महानगरपालिकेमध्ये माझे मित्र दीपक पाटील हे निवडून जावे अशी आमची इच्छा आहे. एकूणच आरोप प्रत्यारोप होत आहेत. लोकांचे प्रश्न प्रश्न सांगितलं आता आमच्या मित्रांनी कायद्याचा पोलिसांना घरे कशी मिळणार नाहीत असं ते म्हणतायत, परंतु हे त्यांचं चुकीचं आहे. थोडासा त्यांचा आपण खरं पुन्हा जाणून घेऊया. नागरिक समस्या आहेत त्या सोडवण्यात कितपत लोक बाकी ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोप होतच राहतील. समस्या लोक सोडवण्यासाठी किती कटिबद्ध आहे? शाळा, मैदानं, मंडया, दवाखाने, विभागातल्या शाळा, मंडया, मैदानं आणि दवाखाने यांच्याबद्दलचं काम होणं अपेक्षित असतं. महानगर पातळीवरती प्रभाग समितीमध्ये ते नमूद आहे, परंतु ह्या पातळीवरती काही काम झालेलं नाही. दुसरी गोष्ट, वरळीमध्ये जसं की 2 अनुदानित शाळा आहेत, 2 अनुदानित शाळा आहेत आणि 1 महानगरपालिकेची शाळा आहे. पण मी इथे खुलेपणाने विचारतो, कुठल्या राजकीय पक्षानं ह्या 3ही शाळांना काय प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली? त्याच पद्धतीने जी काही इस्पितळं इथे आहेत, कामगार इस्पितळ आहे, पोद्दार इस्पितळ आहे, त्याच्यामध्ये मागापासून जो आरोग्याचा विषय निघतोय त्या आरोग्याच्या विषयाच्या अनुषंगाने त्या इस्पितळांना इथल्या राजकीय पक्षांनी काय सुविधा दिल्यात? आणि दुसरी गोष्ट, बीडीडी चाळींमधलं जे लादीकरणाची कामं आहेत, नगरसेवक नेहमी आमदारावरती ह्याचा खापर फोडतो, आमदार नगरसेवकाकडे खापर फोडतो. त्याच्यामुळे बीडीडी चाळींच्या लादीकरणाचा प्रश्न आजही प्रलंबितच आहे. बीडीडी चाळीलाच्या संदर्भामध्ये किंवा या पूर्ण वरळी विभागामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की इथे पाण्याचं एक सेवरेज टँक आहे की ज्याला आम्ही वरळी हिलची पाण्याची टाकी असं म्हणतो. तिकडे पूर्ण मुंबापुरीच्या दक्षिण मुंबईतलं या पूर्ण वरळीला आणि जी साऊथ स्ट्रक्चरला पाणी पुरवठा केला जातो. त्या घनमीटर त्या कितीतरी दशलक्ष घनमीटर पाण्याच्या साठ्यामध्ये की जे पाणी बीडीच्या पूर्ण पुरवलं त्यांच्या तोंडचं पाणी महापालिका सामान्यांच्या चोरतं आहे आज. आणि पालिका पाणी चोरत आहे. साहेब, मला एक म्हणायचं, सगळेजण बाबासाहेबचं नाव घेतात, पण आज शाळा 125वी जयंती साजरी केली, पण त्या शाळेला अजून डॉक्टर बाबासाहेब बाहेर रोड होते, नाव पण नाही, एखादे मोठं कटआउट पण नाही टाकलेलं तिथे. 125 जयंती सगळ्यांनी साजरी केली. एकूणच आश्वासन, आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात. निवडणूक आली की निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणूक झाली, सत्तेवर उमेदवार बसल्यानंतर मात्र पुन्हा एकदा लोकांचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत. आरोग्याचे प्रश्न आहेत, शाळांचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांचा सामोरा इथला सामान्य नागरिक जातो आहे, मात्र त्यांच्या प्रश्नांची तड लागत नाहीत. मात्र आश्वासनं दिली जातात. ही आश्वासनं खरी होऊत हीच अपेक्षा देऊन पुन्हा हे मतदानाच्या वेळेला इथले नागरिक या लोकांच्या मागे उभे राहतात. मात्र भविष्यकाळात त्यांची आश्वासनं खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी व्हावं हीच अपेक्षा इथल्या लोकांची आहेत. आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी नव्या विषयासह. पाहत राहा.